भारतीय सण उत्सवामध्ये विविध सण साजरे केले जातात, ज्यामध्ये महिलांसाठी खास करून काही सण आहेत, ज्यामध्ये संक्रांत असेल किंवा गौरी एक उत्सव असेल. या उत्सवामध्ये खरं तर महिलांना एक स्वातंत्र्य दिलं जातं आणि आज खरं तर गणेश उत्सवाच्या काळातच येतो तो गौरी चा एक कार्यक्रम, ज्यामध्ये आपल्याकडं खास करून लक्ष्म्या येणं किंवा लक्ष्म्या जाणं असं म्हणतो आपण. आजही केज शहरामध्ये अशा प्रकारचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आता आपण आहोत अशा एका भागामध्ये, खरं तर केजचा असा भाग जो क्रांतीनगर म्हणजे केज शहरातील सर्वात एक सामान्य आणि गरीब लोकांची वस्ती. मी मुद्दाम यासाठी उल्लेख करतो आहे कारण आमचं शहर जे आहे ते अशा वेगवेगळ्या भागात विभागलेलं आहे. मात्र क्रांतीनगर एक अगदी शून्यातून पुढं जाणारा हा एक भाग आहे. अतिशय गोरगरीब सामान्य लोक या ठिकाणी राहतात. मात्र याच भागात राहणाऱ्या एक महिला आहेत शीतल लांडगे. खरं तर शीतल लांडगे यांचं सध्याच्या काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात थोडं काम दिसतंय. मात्र क्रांतीनगर भागात एक अशी बी महिला अगदी स्वतःला सिद्ध करून पुढे येऊ शकते, हा एक मुद्दाम एक वेगळा भाग मला आपल्याला सांगायचं होतं. यासाठी मी हे सगळं सांगतोय कारण दरवर्षी रोटरी क्लब ऑफ केज हा यांच्यामार्फत गौरी निमित्त काही आम्ही स्पर्धा घेत असतो. सजावट, गौरी सजावट असेल किंवा चांगल्यात चांगले काही सामाजिक देखावे कोण तयार करते याच्यावर असतात. त्यांचा गेल्या वर्षी मला मेसेज आला होता पण आम्ही येऊ शकलो नव्हतो. यावर्षी त्यांचा मेसेज आला पण यावर्षी आमच्याकडे खरं तर स्पर्धा नव्हती. तरीही केवळ एका एवढ्याच घरी आज आम्ही खास केजवाशांना आमच्या महिला खरंच जिद्दीनं काही करतात. आणखी मी मध्ये गेलेलो नाही, मलाही बघायचं आहे, तुम्हालाही काही दाखवणार आहे मी. सुरुवात आपण बघूया. आता त्यांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला एक सुंदर अशी ही रांगोळी या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर आपण मध्ये जातोय. मध्ये आल्यानंतर आपण बघतो त्यांनी अशा अगदी थाटात गौरी या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्यापुढची सजावट ही नक्कीच अतिशय विलोभनीय आहे. सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे, जी की आपण शक्यतो प्रत्येक घरात अशा प्रकारे गौरीच्या वेळी केली जाते. आपण बघू शकतोय या ठिकाणी ही काही देखावे, त्याचसोबत काही खेळण्या आणि याच्या माध्यमातून तयार केलेला हा काही भाग आपल्या दृष्टीस पडतो. विशेष म्हणजे अशावेळी कलाकुसरता महिला दाखवतात आणि त्याच्यातून त्यांना जे काही शक्य असेल, मग त्या रांगोळी असोत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे देखावे असतील, हे त्यामध्ये साजरा करत असतात. या ठिकाणी आपल्याला एक खास वेगळा भाग हा दिसतो आहे की त्यांनी या ठिकाणी लोकसभा विजयी रॅली असेल किंवा या ठिकाणी बीड लोकसभा खासदारांचंही या ठिकाणी खास चित्र दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात प्रथम आपण त्यांनी जरा जिथून सुरुवात केली त्या भागातून पुढे जाऊया. या भागात आपण बघतोय सुरुवात शेतकरी पुत्र त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या या खास कदाचित आपण म्हणूया की त्यांच्या राजकीय जीवनाला कदाचित त्यांनी प्रदर्शित केलं. खरं तर मला माहिती नव्हतं की त्यांचा हा देखावा या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे साजरा केलेला आहे. निश्चित त्यांनी अशा प्रकारे हा सुंदर देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण बघतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेही आपण बघतोय की आता महिला संगणकीय क्षेत्रामध्ये किती पुढं गेलेली आहे हे दृश्यही आपल्याला यावरून दिसतं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे त्यांनी राजकीय असेल किंवा झाशीची राणी असेल, या क्षेत्रातल्या स्त्रियांच्या वेगवेगळ्या भूमिका या ठिकाणी साकारलेल्या आहेत. खरं तर त्यांच्या या गौरींना भेटी देण्याचं नक्की हे आम्हालाही वाटतं की खरोखर त्यांनी अतिशय मेहनतीनं हे सगळे देखावे अगदी शेतकऱ्यांचं जीवन असेल किंवा बाकी गोष्टी या ठिकाणी साकारलेल्या आहेत. थोडं बारकाईनं आपण पाहिलं तर ही डॉक्टर आहे, म्हणजे महिलांच्या वेगवेगळ्या भूमिका कदाचित त्यांनी साकारलेल्या आहे. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाकी आध्यात्मिक क्षेत्रातील काही गोष्टींना त्यांनी आपल्या गौरीतून साकारलेलं आहे. निश्चितच या बाबी बघितल्यानंतर काही गोष्टी खूपच त्यांनी चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. तर या ठिकाणी आपण भेटूया त्यांच्याशी जरा. शीतल लांडगे या आहेत माझ्यासोबत. निश्चित मॅडम, मला वाटतं आपण दिल्लीलाही गेला होता. दिल्लीतील आपली संसदमध्ये आपण गेल्याचा आणि संसदेमधील आपल्या काही गोष्टी आम्ही पाहिल्या
सोशल मीडियावर. कसं वाटलं दिल्लीत गेल्यानंतर पहिलं, कारण ह्याबद्दल बोलूच, परंतु दिल्लीत तुम्ही गेलात आणि संसदेमध्ये मला वाटतं आपले बीडचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणेही तुमच्यासोबत होते. काय सांगाल आपण त्या आठवणीबद्दल दिल्लीतल्या याच्याबद्दल? कसं आहे, आता मी सर्वसामान्य महिला आहे. सर्वसामान्य महिला झोपडपट्टी ते दिल्ली जाणं प्रवास हे माझ्यासाठी खूप असं अस्मरणीय आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही. तिथलं संसद असेल, राष्ट्रपती भवन असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील, त्या सगळ्या बघितल्या मी. विशेष म्हणजे संसद भवन जे फक्त मला खासदार साहेबांमुळेच पाहायला भेटलं. मी त्यांच्या मनापासून धन्यवादही करते. आणि खरंच एक खासदार बघा ना, मी ह्या झोपडपट्टी भागात राहते आणि मी महिला असून मी आज दिल्ली संसद भवन बघून आले. हेच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. निश्चित या ठिकाणी आपण राजकारण बाजूला ठेवूयात. प्रत्येक जणाला आपापलं राजकारण, आपापला पक्ष असतो, परंतु शीतल लांडगे यांनी दिल्लीमध्ये जाऊन संसदेत, कारण ठीक आहे संसदेत जाण्याचे दोन आपल्याला संधी आहे. एक तर खासदार बनून जावं लागतं नसता, सामान्य नागरिक म्हणून जायचं तर असंच काहीतरी एखादा म्हणजे आपला पक्ष नेता यांच्यासोबत जाण्याचा योग असतो. ठीक आहे, तुम्ही ते गेलात त्याबद्दल नक्कीच तुमचं अभिनंदन. कारण आपण आत्ता म्हटलात तोही शब्द महत्त्वाचा आहे की झोपडपट्टीतून किंवा एका झोपडीतून अगदी दिल्ली हे एक वेगळंच विधान वाटतं आणि खरोखर कौतुक वाटतं. ठीक आहे, तर आता मला हे सांगा की आज तुम्ही हे सगळं दृश्य साकारलेलं आहे, काय म्हणजे किती वेळ लागला हे सगळं करायला? 2 दिवस लागले. 2 दिवस. अच्छा, बरं ठीक आहे. मला तर कल्पना नव्हती की तुम्ही, कारण मीही तसा कुठल्या एक सामाजिक क्षेत्रातला व्यक्ती, मी कुठल्याच पक्ष किंवा राजकारणाला म्हणजे एक समानतेने घेतो, परंतु शेवटी तुम्ही कोणत्या तरी पक्षाचा असतं तेव्हा तुम्हाला तो पक्ष प्रिय असतो, आपला नेता प्रिय असतो, याच्यात कुठलाही वावगड आहे. प्रत्येक व्यक्तीला तसं असतं, त्याबद्दलही काय कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. बजरंग बाप्पा सोनवणे यांचं जीवन तुम्ही म्हणजे शेतकरी पुत्र, ते पुढं ऑफिस कामाची तपासणी ते कसे करतात, आम्ही बघतो इथं काही फोटो तुमचे आहेत, याबद्दल म्हणजे काय तुम्हाला काय सुचवायचं याच्यातून? सुचवायचं असं आहे की आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरातून लोक किंवा कार्यकर्ते सगळे प्रेम करतायत, आपण पाहतो. त्यांचीच एक छोटीशी कार्यकर्ती म्हणून मी त्यांचा जो जीवन प्रवास आहे सगळा सुरुवातीपासून, म्हणजे ते शेतकरी पुत्र होते, त्यानंतर ते पुढे ग्रामपंचायतचे उपसरपंच झाले, त्यानंतर त्यांनी स्वतःचा कारखाना उभा केला, परत जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले, त्यानंतर डायरेक्ट खासदार झाले. म्हणजे त्यांचा प्रवास दाखवण्याचा मी थोडासा प्रयत्न केला. ठीक आहे, नाही छान आहे. हे बघा मंडळी, नक्कीच आपल्यालाही कुणाला ते पक्ष आवडेल, कुणाला नेता आवडेल याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही, परंतु निश्चितच काही गोष्टी त्या ठिकाणी असतात की एखादा नेता जर आपला अशा शून्यातून थोडा मोठा झालेला असेल तर त्याचंही कौतुक नक्की कोणी करत असेल तर ते आपण नक्कीच ऐकलं पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मान्यताही द्यावीच लागते. धन्यवाद. आपण खूप सुंदर आणि छानपणे या ठिकाणी हे सगळं केलेलं आहात आणि ते मी स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, स्वतःला म्हणजे हे प्रेझेंट केलं, एक महिना सगळंच करू शकते. येस, म्हणजे या ज्या याच्यामध्ये इमेजमधून किंवा या याच्यातून त्यांनी स्वतःला एक आपण कार्यकर्ते आहोत एका पक्षाची हेही या ठिकाणी दाखवलेलं आहे. नक्कीच खूप खूप छान. तुमचं अभिनंदन, नक्कीच अभिनंदन.